शिवपुराण हे हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे पुराण मानले जाते. या ग्रंथामध्ये भगवान शिवांचे म्हणजे भगवान महादेवांचे स्वरूप, त्यांचा महिमा, सृष्टीची निर्मिती आणि देवी पार्वती, श्री गणेश, कार्तिकेय, नंदी, विविध ऋषी, शिवभक्त आणि अनेक अद्भुत घटनांचे सविस्तर वर्णन केलेले पाहायला मिळते. या ग्रंथाचे संकलन महर्षी वेदव्यास यांनी केल्याचे मानले जाते. परंपरेनुसार शिवपुराणामध्ये सुमारे 24,000 श्लोक आहेत. कालांतराने विविध आवृत्त्या तयार होत गेल्या आणि आज उपलब्ध असलेल्या ग्रंथामध्ये श्लोकसंख्या वेगवेगळी आढळते, वेगवेगळी पाहायला मिळते. तरीही या ग्रंथाचा मुख्य संदेश आजही तितकाच प्रभावी आहे. पण एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो, भगवान शिवांवरचे एवढे मोठे पुराण का लिहिले गेले? याचं उद्देश काय असेल? याचे उत्तर आपल्याला शिवपुराणामध्येच मिळते. हिंदू धर्मात भगवान शिवांना केवळ संहारकर्ता मानले जात नाही, तर ते सृष्टीचे रक्षण करणारे आहेत, करुणामय आहेत, सहज प्रसन्न होणारे आहेत आणि भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारे देव मानले जातात. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक लीलामागे एक गहन आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. शिवपुराणामध्ये असे सांगितले आहे की या विश्वाच्या प्रारंभी जेव्हा काहीच अस्तित्वात नव्हते, तेव्हा निराकार, अनंत आणि स्वयंभू शिवतत्व अस्तित्वात होते. त्याच शिवतत्वापासून सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. पुढे ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली. भगवान विष्णूंनी तिचे पालन केले. योग्य वेळी भगवान शिवांनी संहार करून पुन्हा नव्या सृष्टीचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे शिवांना केवळ संहारकर्ता म्हणणे अपूर्ण वाटते. ते सृष्टीच्या संपूर्ण चक्राचे अधिष्ठाता मानले जातात. आता आपण जाणून घेऊयात, शिवपुराणामध्ये नेमकी किती भाग आहेत, त्या प्रत्येक भागात कोणती माहिती दिली आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला मी एक प्रश्न विचारते, किंवा जर तुम्हाला कोणी विचारलं शिवपुराण म्हणजे काय, ते नेमकं कोणी लिहिलं आहे, त्यामध्ये किती श्लोक आहेत किंवा किती संहिता आहेत आणि लाखो शिवभक्त आजही या ग्रंथाला इतकं महत्त्व का देतात? नक्की शिवपुराण म्हणजे काय आहे याचं उत्तर तुमच्याकडे आहे का? तर याच उत्तरासाठी आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण शिवपुराणाची संपूर्णपणे ओळख अगदी साध्या तुम्हाला समजेल अशा शब्दात ओळख करून घेणार आहोत. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण शिवपुराणातील प्रत्येक महत्त्वाची कथा, त्यामागील रहस्य, भक्तिमय संवाद, प्रसंग, आपण रहस्य सविस्तर सगळं काही जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. शिवपुराण म्हणजे काय? तर शिवपुराण हे हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ संपूर्णपणे भगवान शिवांच्या महिमेवर आधारित आहे. यामुळे भगवान शिवांचे स्वरूप, त्यांचे तत्त्वज्ञान, भक्ती, सृष्टीची निर्मिती, देवी पार्वती, श्री गणेश, कार्तिकेय, नंदी, वेगवेगळे विविध ऋषीमुनी, शिवभक्त, व्रत, उपासना, धर्म, कर्म, योग, मोक्ष यांचे अत्यंत सविस्तर असे वर्णन या ग्रंथामध्ये करण्यात आलेले आहे. हा ग्रंथ केवळ एक कथा सांगत नाही, तर मानवाने जीवन कसे जगावे, चांगले कर्म कसे करावे, ते का करावे आणि जीवनामध्ये अहंकाराचा त्याग का करावा, ईश्वर भक्तीचे महत्त्व काय आहे हे देखील आपल्याला सांगितले जाते. हा ग्रंथ आपल्याला हे सगळं काही शिकवतो. त्यानंतर शिवपुराणाची निर्मिती कशी झाली? तर शिवपुराणामध्ये सांगितले जाते की भगवान शिवांनी सर्वप्रथम हे दिव्य ज्ञान आपल्या मुखातून प्रकट केले. नंतर हे ज्ञान भगवान नंदी यांनी ग्रहण केले आणि पुढे ऋषी मुनींच्या परंपरेत ते पुढे नेत गेले किंवा ते पुढे आपल्यापर्यंत आणले गेले. कालांतराने महर्षी वेदव्यासांनी या ज्ञानाचे संकलन करून शिवपुराणाचे स्वरूप दिले. या ज्ञानाला शिवपुराणाचे स्वरूप दिले. अशी परंपरागत श्रद्धा आणि हे ज्ञान पुढे आले. म्हणूनच महर्षी वेदव्यास यांनी शिवपुराणांचे संकलन केले. त्यामुळे यांना त्यांचे संकलक असे मानले जाते.
त्यानंतर शिवपुराणात किती श्लोक आहेत? तर मी तुम्हाला मघाशी सांगितल्याप्रमाणे परंपरेनुसार शिवपुराणामध्ये सुमारे 24,000 श्लोक होते. पण आता वेगवेगळ्या आवृत्त्या निघाल्या, वेगवेगळ्या गोष्टी पुढे येत गेल्या, त्यामुळे प्रत्येक ग्रंथात याचा आकडा वेगवेगळा दाखवला जातो. असे मानले जाते की पूर्वी हा ग्रंथ खूप मोठा होता. कालांतराने त्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या निघाल्या, वेगवेगळ्या आवृत्त्या तयार झाल्या, त्यामुळे आज उपलब्ध असलेल्या शिवपुराणामध्ये श्लोकांची संख्या वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळते. मात्र त्यातील मुख्य संदेश किंवा त्याचा जे मुख्य उद्देश, शिकवण आहे, ती आजही तितकीच सारखी आणि तितकीच प्रभावी आहे. त्यानंतर शिवपुराणात संहिता देखील आहेत. त्या किती आहेत? तर आज प्रचलित शिवपुराण यामध्ये प्रमुख 7 संहिता आहेत. त्या 7 कोणत्या? तर पहिली म्हणजे विद्येश्वर संहिता, त्यानंतर दुसरी रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि शेवटची 7वी वायवीय संहिता. आता या प्रत्येक संहितेमध्ये काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर पहिली म्हणजे विद्येश्वर संहिता. ही शिवपुराणाची सुरुवात आहे. यामध्ये शिवपुराणाची सुरुवात होते. यामध्ये शिवतत्व काय, शिवलिंगाचे महत्त्व काय आहे, पूजा कशी केली जाते, भक्ती कशी असते, भक्ती म्हणजे नेमकं काय असतं, त्यानंतर शिवमहिमा आणि धर्म यांचे वर्णन या विद्येश्वर संहितामध्ये अगदी सविस्तरपणे केलेलं आहे. त्यानंतर येते दुसरी संहिता, ती म्हणजे रुद्र संहिता. ही शिवपुराणमधील सर्वात लोकप्रिय संहिता आहे. ही साधारण सर्वांना माहीत असते. यामध्ये काय आहे तर यामध्ये सतीची कथा आहे, राजा प्रजापती दक्ष यांचं वर्णन आहे, त्यांचा यज्ञ याचं वर्णन आहे, पार्वतीचा जन्म कसा झाला, त्यानंतर तिची तपश्चर्या, शिवपार्वतीचा विवाह, त्यानंतर श्री गणेशाचा जन्म आणि भगवान कार्तिकेय यांचे वर्णन अतिशय सविस्तर यामध्ये दाखवले जाते. त्यानंतर तिसरी आहे शतरुद्र संहिता. या संहितेत भगवान शिवांच्या विविध रूपांचे वर्णन आहे. रुद्राक्षाचे महत्त्व, भस्म, मंत्र, शिवपूजेचे नियम आणि अनेक आध्यात्मिक विषय या संहितेमध्ये अगदी सविस्तरपणे सांगितलेले आहेत. त्यानंतर चौथी येते ती कोटिरुद्र संहिता. या भागामध्ये विविध शिवलिंगांचा यामध्ये समावेश आहे किंवा वेगवेगळ्या शिवलिंगांची महिमा यामध्ये सांगितली आहे. यामध्येच ज्योतिर्लिंगाचे महत्त्व देखील अतिशय सविस्तरपणे सांगण्यात आलेलं आहे आणि उपासनेचे फळ काय असते, शिवलिंगाची असेल किंवा ज्योतिर्लिंगांची उपासना जे आपण करतो यामध्ये याचं सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर 5वी संहिता आहे ती म्हणजे उमा संहिता. या संहितेमध्ये धर्म, सदाचार, दान, तप, व्रत आणि गृहस्थ जीवन आणि आध्यात्मिक प्रगती यांचे अगदी सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. म्हणजे आपण गृहस्थ जीवन जरी जगत असो तरी पण त्यामध्ये आपण दानधर्म कसा केला पाहिजे, व्रत कसे केले पाहिजेत आणि आपली आत्म्याची प्रगती कशी केली पाहिजे, आत्म्याची आध्यात्मिक प्रगती कशी केली पाहिजे, या गोष्टींचं मार्गदर्शन या संहितेमध्ये आहे. त्यानंतर 6वी येते ती कैलास संहिता. यामध्ये मोक्ष, योग, ध्यान, गुरुचे महत्त्व आणि शिवज्ञान यांचे सुंदर असे विवेचन आहे. त्यानंतर 7वी आहे वायवीय संहिता. ही शिवपुराणमधील अंतिम म्हणजे शेवटची संहिता आहे. यामध्ये विश्वाची निर्मिती, काळ, धर्म, कर्म, शिवभक्ती आणि अंतिम सत्य यांचे वर्णन केलेले आहे. त्यानंतर विषय येतो शिवपुराणाचे महत्त्व काय आहे. अनेकांना वाटते की शिवपुराण म्हणजे एक फक्त कथा आहे, पण प्रत्यक्षात हा ग्रंथ जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. तो सांगतो की अहंकार माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. भक्तीमध्ये दिखावा नसून मनापासून श्रद्धा, अढळ श्रद्धा, निस्वार्थ श्रद्धा, भक्ती असावी. सत्य, दया, क्षमा आणि संयम हीच खरी पूजा आहे. जीवनामध्ये कितीही संकटे आली तरी देवावरचा जो विश्वास आहे तो ठेवणारा भक्त कधीच एकटा राहत नाही. शिवपुराण वाचण्याचे फायदे काय आहेत तर शिवभक्तांच्या श्रद्धेनुसार शिवपुराणाचे वाचन किंवा श्रवण केल्याने मन शांत होते,
नकारात्मक विचार कमी होतात, भगवान महादेवाप्रती श्रद्धा आपली दृढ होत जाते, धर्माचे ज्ञान मिळते, आध्यात्मिक प्रगती मिळते, प्रत्येक गोष्टीमध्ये श्रद्धा आपली वाढत जाते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. तर मित्रांनो, अगदी थोडक्यात मी तुम्हाला शिवपुराणाची ओळख करून दिली. आपण पुढच्या भागामध्ये अजून सखोल माहिती घेणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण सृष्टीची निर्मिती कशी झाली, शिवतत्व म्हणजे नेमके काय आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचा परस्पर संबंध शिवपुराणामध्ये कसा सांगितला आहे, ही अत्यंत रंजक अशी माहिती आणि रहस्यमय गूढ तुम्हाला मी पुढच्या भागात सांगणार आहे. माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये आपण ही मालिका अशीच सुरू ठेवणार आहोत. या मालिकेमध्ये प्रत्येक भागामध्ये मी तुम्हाला शिवपुराणामधील वेगवेगळे प्रसंग, भक्तिमय संवाद असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. तर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.